सरकारला असं वाटतं की एक समूह मोठ्या प्रमाणात आपल्या विरुद्ध आहे, मग त्याची मतं आपणाला मिळणार नाही. मग दुसरा कुठला तरी एक समूह उचला आणि प्लस करा. जिथं म्हणजे जिथं मायनस आहे तिथं कसं प्लस करता येईल एवढंच डोक्यात आहे त्यांच्या, दुसरं काही नाही. बाबासाहेबांनी एक संघ 59 जातीचा जो अस्पृश्य वर्ग आहे, अनुसूचित जाती आपण म्हणूया, त्या अनुसूचित जातीला सगळ्या प्रकारचं सवलत दिली, एक संघ. मग राज्यघटनेमध्ये एक संघ असताना आता इथे अबकड वर्गवारी करण्याचा मुद्दाच येत नाही. एससी प्रवर्गात उपवर्गीकरणासाठी आज बुलढाण्यात भव्य असा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चासाठी खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, मला सांगाल की आजचा जो मोर्चा आहे तो त्यात नेमकी मागणी काय असणार आहे आणि ही मागणी करणारे जे आहेत त्यांना काय नेमका संदेश? प्रश्न असा आहे की हा उपवर्गीकरणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासूनच सुरू आहे, जवळजवळ 1980 पासून सुरू आहे. परंतु आताच उचल खाण्याचं सरकारचं कारण काय? काहीच कारण नव्हतं. सरकारला असं वाटतं की एक समूह मोठ्या प्रमाणात आपल्या विरुद्ध आहे, मग त्याची मतं आपणाला मिळणार नाही. मग दुसरा कुठला तरी एक समूह उचला आणि प्लस करा. जिथं म्हणजे जिथं मायनस आहे तिथं कसं प्लस करता येईल एवढंच डोक्यात आहे त्यांच्या, दुसरं काही नाही. आमचं म्हणणं असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये सर्व अस्पृश्य समाजाचा प्रश्न उचलला. हजारो वर्षापासून गुलामगिरीमध्ये खितपत पडलेला माणूस सुधारणेपासनं, शिक्षणापासनं, सामाजिक आणि सर्व अर्थानं मागे पडलेला आहे. त्याला इतरांच्या बरोबरीनं आणण्यासाठी ब्रिटिशांच्याकडे त्यांनी मागणी केली त्या काळामध्ये. किंवा इतर वर्गाला जे सगळं सवलती, सगळ्या गोष्टी, जो पुढारलेला समाज आहे त्याला सगळं मिळतंय आणि एक समूह असा आहे की त्या समूहाला काहीच मिळत नाही. उलट तो त्याच्यावर गुलामगिरी, अस्पृश्यता लादण्याचा प्रयत्न केल्यामुळं तो कोसो मैल मागे पडलेला आहे. त्याला इतरांच्या बरोबरीनं आणण्यासाठी ब्रिटिश सरकारनं पावलं उचलायला पाहिजे. मॅकडॉनल्ड नावाचा जो जातीचा निवाडा करणारा जो ब्रिटिशांचा जो अधिकारी होता, त्यांनी हा निवाडा मान्य केला. बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे सुरू झालं. आणि मग भारतीय राज्यघटनेची निर्मिती करताना बाबासाहेबांनी एक संघ 59 जातीचा जो अस्पृश्य वर्ग आहे, अनुसूचित जाती आपण म्हणूया, त्या अनुसूचित जातीला सगळ्या प्रकारचं सवलत दिली, एक संघ. मग राज्यघटनेमध्ये एक संघ असताना आता इथे अबकड वर्गवारी करण्याचा मुद्दाच येत नाही. लहुजी साळवे अभ्यास आयोग हा मी मंत्री व्हायच्या अगोदर शासनानं स्थापन केलेला होता. त्याच्या मागची भूमिका शासनाची होती की मातंग समाजाची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सर्व प्रकारची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी म्हणून शासनानं तो अभ्यास आयोग निर्माण केला. अभ्यास आयोग जवळजवळ 3-4 वर्ष त्याच्या संबंधामध्ये काही भूमिका समोर आली नाही. परंतु मी मंत्री झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी मातंग समाजाच्या उन्नतीसाठी लहुजी साळवे अभ्यास आयोग निर्माण झालेला आहे. तर तो मी एकदा स्टडी केली, त्याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये मातंग समाजाच्या प्रत्येक घटकाला शैक्षणिक दृष्ट्या तो सक्षम व्हावा, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा, रोजगाराच्या माध्यमातून तो सक्षम व्हावा आणि सर्व अर्थानं, मग त्याच्या घरकुल योजना असेल, तमाशा कलावंतांचा मुद्दा असेल, गायकांचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यावर मी अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा अभ्यास आयोग तात्काळ आपल्याला लागू करणं आवश्यक आहे. आणि मग मी कॅबिनेटमध्ये जाऊन त्या अभ्यास आयोगाच्या सगळ्या शिफारशी मान्य करून घेतल्या आणि त्या लागू करण्याचा प्रयत्न केला. 2007 ते 8 पासून ते आतापर्यंत या शासनानं हा अभ्यास आयोग का लागू केला नाही, या शिफारशी का अंमलबजावणी झाली नाही, त्याची जर अंमलबजावणी झाली असती तर आज मातंग समाजाचा विकास प्रचंड झाला असता. परंतु शासनाला
मागासवर्गीयांच्यामध्ये भांडणं लावून द्यायचं आहे, म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू केलेले आहेत. ते हाणून पाडण्यासाठी या अशा मोर्चांचं आयोजन होत आहे. थँक्यू.